मंडळी, आपल्या भारत देशात प्रत्येक गावागावात राज्यात काहीतरी अनोख्या, विचित्र पण तितक्याच रंजक अशा प्रथा चालतात। काही प्रथा ऐकल्या की हसू आवरत नाही, काही पाहिल्या की डोळे विस्फारले जातात, तर काही इतक्या अजब असतात की त्यांच्यावर विश्वास बसायला वेळ लागतो। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दैनंदिन जीवनातही काही परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की हे काय खरंच घडतं का असं वाटतं। कारण आपल्या देशात काहीच सरळसूट चालत नाही। लग्न, सण, देवपूजा, मृत्यू, मुलाचा जन्म, प्रत्येक गोष्टीला गावागावाचं वेगळं तंत्र, परंपरा आणि त्या त्या भागात चालणाऱ्या अजब गजब प्रथा असतात। आणि अशाच 5 अनोख्या वाटणाऱ्या प्रथांचा आज आपण खास मागोवा घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। पहिली अनोखी प्रथा आहे सातारा जिल्ह्याची। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड आणि बोरी या 2 गावांमध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी एक आगळी वेगळी प्रथा साजरी केली जाते, शिव्या देण्याची। या प्रथेनुसार दोन्ही गावातील महिला गावच्या वेशीवर असलेल्या एका ओढ्याजवळ एकत्र येतात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात एकमेकांना मोठ्याने हात हलवत शिव्यांची लाखोली वाहतात। या शिव्या जाणीवपूर्वक जोरात दिल्या जातात, मात्र त्यात कुठलाही वैयक्तिक राग नसतो। या प्रथेच्या मागे एक पुरातन आख्यायिका आहे। असं मानलं जातं की पूर्वी सुखेड आणि बोरी गावातील 2 महिला या ठिकाणी झालेल्या वादात मृत्युमुखी पडल्या आणि त्यांच्या स्मरणार्थ ही परंपरा सुरू आहे। आजही ही परंपरा महिलांमध्ये श्रद्धेने पाळली जाते। त्यांचं असं म्हणणं आहे की जर ही प्रथा पाळली नाही तर गावात रोगराई आणि संकट येतात। विशेष म्हणजे या प्रथेत लहान मुलींनाही सहभागी करून घेतलं जातं, जेणेकरून परंपरा पुढच्या पिढीतही टिकून राहील। या सोहळ्याला नियंत्रित ठेवण्यासाठी महिला, पोलीस आणि ग्रामस्थ व्यवस्था करतात, पण गर्दीमुळे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो। तरीही ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी अनेक जण दूरदूरून इथे येतात। दुसरी प्रथा आहे नाशिकची। मंडळी, नाशिकच्या या गावात नवरदेव चक्क स्मशानभूमीत पोशाख घालतो। नाशिक पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर तालुक्यातील पाटपिंपरी गावाची एक आगळीवेगळी परंपरा आजही टिकून आहे। फक्त 700 घरांचं व 2100 लोकसंख्येचं हे गाव। या गावात नवरदेवाला लग्नाआधी स्मशानभूमीत जाऊन शेवंती म्हणजेच विवाह पोशाख परिधान करण्याची परंपरा पाळली जाते। या प्रथेचा उद्देश म्हणजे संसार सुरू करण्याआधी मृत्यूच्या वास्तवाला सामोरं जाणं। या प्रथेच्या मागे विविध दंतकथा आहेत। एक कथा सांगते की गावात विध्वंसक प्रवृत्तीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा मिळावा म्हणून मृत्यूच्या क्षणी काही व्यक्तींनी नवरदेवांनी स्मशानात दर्शन घ्यावं ही इच्छा व्यक्त केली। दुसरी कथा भिका बाबा नावाच्या संत पुरुषाशी संबंधित आहे। त्यांच्या मंदिरात दर्शन घेऊनच विवाहाची सुरुवात करावी अशी परंपरा बनली आहे। प्रथा झुगारल्यास वाईट परिणाम झाले असल्याचंही अनेक उदाहरणांमधून सांगितलं जातं। तिसरी प्रथा आहे बीड जिल्ह्यातील। मंडळी, तसं तर आपल्या देशात जावयाला देवांसारखा मान दिला जातो, पण बीडच्या गावात हा नियम जरा उलटा आहे। बीड जिल्ह्यातील विडा नावाच्या गावात एक अत्यंत वेगळी आणि मजेशीर परंपरा पाळली जाते। इथं जावयाला सन्मान देण्याऐवजी गाढवावर बसवून गावभर त्याची मिरवणूक काढली जाते। ही परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरू केली होती, असं त्यांच्या वंशजांचं म्हणणं आहे। 7500 लोकसंख्येच्या गावात तब्बल 150 घर जावई कायमस्वरूपी राहतात। धुलीवंदनाच्या 2 दिवस आधी गावकरी कोणता जावई गाठायचा यासाठी मोहीम आखतात। अनेक जावई ही मस्ती ओळखून आधीच गावातून पोबारा करतात, पण गावकरी पथक तयार करून शोधाशोध करतात। जावई सापडला की त्यांना गाढवावर बसवण्यात येतं। गाजावाजा करत ही मिरवणूक गावभर फिरवली जाते आणि शेवटी मारुती मंदिराजवळ जावयाला नवीन कपडे भेट देण्यात येतात। विशेष म्हणजे कोणत्याही जावयाला एकदाच ही सन्मानाची संधी मिळते। ही सुरुवातीला केवळ थट्टा मस्करी होती, पण आता गावाची संस्कृती बनली आहे। रंगपंचमीच्या दिवशी ही परंपरा पाहण्यासाठी बाहेरूनही अनेक लोक येतात। घर जावई पळाले तरी गावकरी शेवटी कुणा ना कुणा जावयाला पकडून ही परंपरा नेहमी जपतात। यानंतर चौथी प्रथा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कवठेवाडी गावातील। या गावात बिरोबाच्या यात्रेला एक आगळी वेगळी परंपरा जपली जाते। दरवर्षी अक्षय तृतीयेच्या नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी यात्रा मोठ्या थाटात साजरी केली जाते। यात्रेची सुरुवात गावातून निघणाऱ्या मानाच्या झेंड्यांनी होते आणि त्यानंतर मंदिरात आरती करून कठ्यांचा थरारक सोहळा सुरू होतो। या यात्रेत नवस फेडण्यासाठी भाविक डोक्यावर पेटलेले कठे म्हणजेच तेलाने भरलेल्या आणि जळत असलेल्या घागऱ्या घेऊन मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालतात। या कठ्यांमधून गरम तेल अंगावर सांडत असतानाही त्यांना काही होत नाही असा भक्तांचा विश्वास आहे की केवळ हे देवाच्या कृपेमुळे शक्य होतं। हे कठे बनवणं आणि ते डोक्यावर घेऊन फेरी मारणं ही आदिवासी परंपरेतील एक अत्यंत श्रद्धायुक्त प्रथा मानली जाते। यावर्षी यात्रेत तब्बल 87 कठे आले होते। लहानपणापासून यात्रेत सहभागी होणारे लोक आजही ही प्रथा जोपासतात। नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यातून हजारो भाविक या जागृत देवस्थानात येऊन नवस फेडण्यासाठी गर्दी करतात।
ही प्रथा आजही श्रद्धा आणि समर्पणाचे एक अनोखं प्रतीक बनली आहे. पाचवी प्रथा आहे साताऱ्यातल्या वाई तालुक्याच्या पांडे गावाची. या गावात काळभैरवनाथाच्या उभ्याच्या नवरात्रीची एक आगळी वेगळी परंपरा आजही जपली जाते. हे नवरात्र म्हणजे नवस फेडण्यासाठी घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत अखंड उभं राहायचं व्रत. गावात सुमारे 2,500 लोकसंख्या असून भैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. नवस केलेले भाविक 9 दिवस जमिनीवर बसत नाही, चप्पल घालत नाही, गावाची वेश ओलांडत नाही आणि औषधही घेत नाही. ते दिवस रात्र उभं राहून व्रत पाळतात. शरीर थकू नये म्हणून झोपताना मंदिरातील झोपाळ्यावर फक्त छातीपर्यंत टेकवून झोप घेतात. पण एक पाय जमिनीवर ठेवणं आवश्यक असतं. जेवणही उभं राहूनच करतात. त्यात फळं व तिखट विरहित पदार्थांचा समावेश असतो. घराघरात किमान एक व्यक्ती तरी हे व्रत पाळतं. गावातील वातावरण भक्तिमय असतं. सकाळी शिंग वाजल्यानंतर पूजा आणि पालखी प्रदक्षिणा होते. नवरात्रीपूर्वी संपूर्ण गाव स्वच्छ केला जातो. महिलाही उपवास करतात, परंतु त्यांच्यावर मंदिरातील नियम लागून असतात. या व्रतामुळे गावाची संस्कृती आणि परंपरा टिकून राहते. नवरात्रीच्या रात्री भजन, कीर्तन, गोंधळ यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. विजयादशमीच्या दिवशी कौल लावून सीमोल्लंघनाची दिशा ठरवून त्या दिशेला सोनं लुटलं जातं. साऱ्या गावकऱ्यांच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग असतो. आता या 5 प्रथांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.